स्वतःचे रक्त कधीच विकले नाही. 1.5 दिवसाच्या शाळेत ज्याने अख्ख्या जगाचा इतिहास लिहिला, 1.5 दिवसाच्या शाळेत ज्याने अख्ख्या जगाचा इतिहास लिहिला, अन्यायाविरुद्ध लढणारा तो वाघ अण्णाभाऊ म्हणून जन्माला आला, अन्यायाविरुद्ध लढणारा तो वाघ अण्णाभाऊ म्हणून जन्माला आला. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या रक्ताच्या जळत्या ठिणग्यांनो, आज 1 ऑगस्ट, आज अशा एका महामानवाचा जन्मदिवस आहे की ज्याने जीवनाच्या आणि विषमतेच्या अंधाराला आपल्या शब्दांच्या मशालीने जाळून राख केले. होय, मी बोलते आहे अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल. अण्णाभाऊ म्हणजे फक्त एक नाव नाही, अण्णाभाऊ म्हणजे फक्त एक नाव नाही, तर अण्णाभाऊ म्हणजे अन्यायाच्या छाताडावर नाचणारे एक जिवंत वादळ आहे. ज्या माणसाला या समाजाने गरिबीच्या दरीत ढकलले, ज्या माणसाला या समाजाने शिक्षणापासून वंचित केले, त्याच माणसाने या समाजाच्या, या देशाच्या साहित्याचा आणि क्रांतीचा इतिहास बदलून टाकला. अशा या महामानवाला मी त्रिवार मानाचा मुजरा करते. मित्रांनो, कल्पना करा, एक 9 वर्षाचा मुलगा, पोटात भुकेचा वणवा पेटलेला, डोक्यावर छप्पर नाही, अंगात धड कपडे नाही आणि त्या सांगलीच्या वाटेगावातून तो मुलगा मुंबईपर्यंत पायी चालत जातो. मुंबईच्या गिरणीमध्ये घाम गाळतो, कुली म्हणून काम करतो, बूट पॉलिश करतो, पण एवढ्या नरक यातना सोसूनही त्याच्यातला माणूस मरत नाही. उलट त्या गरिबीच्या चितेतून असा क्रांती सूर्य जन्माला येतो की त्याच्या शाहिरीने, त्याच्या लेखणीने, त्याच्या कादंबरीने तो संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशमान करून जातो. भुकेची आग सोसून शब्दांची मशाल पेटवली, रक्ताचे पाणी करून ज्याने गोरगरिबांची अस्मिता जागवली. ज्याच्या झोपडीत 18 विश्व दारिद्र्याचा अंधार होता, त्याच्याच लेखणीत संपूर्ण महाराष्ट्राला जिंकण्याचा थरार होता. अण्णाभाऊ कडांडे होते. ही पृथ्वी कोणा शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ही पृथ्वी शेतकरी, कष्टकरी, कामकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे. अण्णाभाऊंनी हा विचार जेव्हा पुढे मांडला त्यावेळेस दिल्लीच्या आणि लंडनच्या गाद्या हादरल्या होत्या. आपण ज्यांना अडाणी अन्याने समजतो त्या अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्यांची फकीरा कादंबरी आजही वाचताना डोळ्यातून पाणी आणि अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. फकीरा ही फक्त कादंबरीचा नायक नव्हता, तर तो अण्णाभाऊ साठेंच्या बंडखोर रक्ताचा हुंकार होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जेव्हा मुंबई आपल्या हातून जात होती तेव्हा अण्णाभाऊंनी आपल्या डफावर थाप मारली. अण्णाभाऊंच्या शायरीमध्ये एवढी ताकद होती की मरगळलेला माणूसही हातात तलवार घेऊन उभा राहायचा. अण्णाभाऊंनी डफावर थाप पडता सह्याद्रीच्या कडा कडकडायच्या. अण्णाभाऊंचा आवाज ऐकताच दिल्लीचा सुलतानही थरथरायचा. मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली ज्यांनी आपल्या शब्दाच्या ताकदीने. असा शाहीर होणे नाही पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीने. मित्रांनो, अण्णाभाऊंनी आपल्याला लाचारी शिकवली नाही, तर त्यांनी आपल्याला सिंहासारखे जगायला शिकवले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना ते आपले दैवत मानायचे आणि त्यांनी गर्जना केली, जग बदल घालून निघावं, सांगून गेले मला भीमराव. अण्णाभाऊ आज आपल्यात नाही, पण जेव्हा जेव्हा या समाजात अन्याय होईल, जेव्हा जेव्हा एखादा गरीब भुकेने व्याकुळ होईल, तेव्हा अण्णाभाऊंचे हे शब्द, हे विचार त्यांना लढण्याची ताकद देतील. अण्णाभाऊंचे विचार जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत या देशात गरिबांचे, शोषितांचा आवाज कुणी दाबू शकणार नाही. आयुष्यभर जगले जे लोकांसाठी स्वतः मात्र उपाशी राहिले, अन्यायाविरुद्ध लढताना कधीच मागे वळून पाहिले नाही. जोवर चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुमचे नाव गाजेल. अण्णाभाऊंचे प्रत्येक विचार ऐकून प्रत्येक तरुण वाघ बनेल. धन्यवाद.